बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार कौटुंबिक संघर्षाने टोक गाठला असताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेली टीका वादाचा विषय बनली आहे। ही टीका राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागलाय। चुटकी वाजून पवारांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनीही तोफ टाकल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। पवारांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार। चुटकी वाजवत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। भाजप मंत्र्यांचं विधान अजित पवार गटाच्या जिवारी। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर बारामतीतला संघर्ष टोकाला गेलाय। पवार कुटुंबात अजित पवार एकाकी पडले, कारण सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचं कुटुंबही शरद पवारांच्या पाठीशी उभं राहिलंय। त्यामुळे अजित पवार गट सावध झालाय। शरद पवारांवर टोकाचं बोलणं टाळण्याची खबरदारी अजित पवार गटाने घेतली। अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी मात्र चुटकी वाजून पवारांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार असल्याचं म्हटलंय। तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, या प्रश्नावर पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान जे मनात आहे ते ओठात आलंय। शरद पवारांना संपवणं हा भाजपचा एकमेव उद्देश असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो। काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। महागाई, बेरोजगारी असा कुठलाही मुद्दा, ना विकासाचा, ना महागाईचा, ना बेरोजगारीचा, ना दुष्काळाचा, ना टँकरचा, ना शेतीचा, ना हमी भावाचा, एकही मुद्दा त्यांनी कोणी मांडला नाही। भारतीय जनता पक्षाचं एकच लक्ष आहे की आदरणीय पवार साहेब शरद पवारांना हरवणे हा एकच त्यांचा टार्गेट आहे। आणि शेवटी जे मनात आहे ते काल ओठात आलं। पण गंमत म्हणजे चंद्रकांत पाटलांनी पवारांवर टोकाची टीका टाळायला हवी होती, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची एक बैठक घेतली आणि या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी शरद पवार यांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार असल्याचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा झोड उलटला। मात्र त्यानंतर आता हे वक्तव्य जे आहे ते अजित पवार गटालाही जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय। मात्र यावर कोणीही नेता समोर येऊन बोलायला तयार नाहीये। दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलाय। अहो, यांना पवारांच्या शिवाय चंपाला काही दिसतच नाही। शॉर्ट फॉर्म आहे कसं अजित पवार तसं चंपा, तर ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाहीये। प्रत्येक वेळेस ते पवार साहेबांना पण राजकारणातनं बाजूला, तुम्हाला पटतं का पवार साहेब राजकारणातनं दूर जातील? पवार साहेबांनी किती चढ उतार पाहिले। अहो, 55 आमदारांपैकी 50 आमदार निघून गेले, 5 आमदार राहिले, तरी देखील तितक्याच तर्फेने पवार साहेब बाहेर पडले। बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होणार असा विश्वास भाजपला वाटतोय, त्यामागे त्यांचं गणित आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर नसताना भाजप उमेदवाराला 5,31,000 मतं मिळाली होती। यंदा अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय गणितानुसार किमान 2 लाख मतांची भर त्यात पडणार आहे। शिवाय गेल्या 5 वर्षात केंद्र सरकार आणि 2.5 वर्षात महायुती सरकारनं केलेल्या कामाची पुंजी आहे। त्यामुळे यंदा महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल। मागील मतदान आणि यंदाची अजित पवारांची साथ यामुळे महायुतीचं विजयाचं गणित सोपं असल्याचं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांनी होम पिच बारामतीमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली आहे। पवार कुटुंबाची ही साथ त्यांना मिळते। अशावेळी भाजप नेत्यांच्या अशा अतिउत्साही वक्तव्यानं बारामतीच्या मैदानातली लढाई अजित पवारांसाठी अवघड होऊ शकते। सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।